अगदी सुशिक्षित मुलगा, IT इंजिनियर, आणि कुठंतरी फक्त ट्रॅफिक मध्ये जागा नाही जायला म्हणून विचारणा केली म्हणून मारहाण होती. तर मी असं म्हणेन की देवेंद्र नाही, पुण्यातला माझ्या कुठल्याही भागातला जरी एखादा तरुण असा असेल, नागरिक असेल, तर त्यासाठी सुद्धा तीच कडक भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे आणि मी त्यासाठी काय आग्रह राहील. आजही माझं तेच म्हणणं आहे की जे कोणी त्याच्यात समावेश ज्यांचा आहे, जे सहभागी होते, ते सगळ्यांना पोलिसांनी कुणालाही सोडू नये आणि अशा लोकांसाठी वाचवायला जर कोणी येत असेल तर त्यांनाही पोलिसांनी सोडू नये. यानंतर जे टोळीचे जे रील्स आहेत आजही व्हायरल होतात. आयुक्तांनी इथं चार्ज घेतल्यानंतर त्यांची ओळख परत केली, खूप वाहवा झाली, पण आजही ती टोळी त्यांचे रील्स व्हायरल करते आणि खंडणीची वसुली प्रकार सुरू आहेत. पुणे पोलिसांनी खरं तर हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे. पुण्यासारख्या शहरात, जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की रील्सचा विषय, पुणे शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय, फोटो बघतोय, काय काय बघतोय. मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शहराची संस्कृती वेगळी आहे, माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. आता जर हे जर चालत राहिलं, शेवटी नवीन पिढीने काय घ्यायचं, आमच्या तरुण पिढीने, नवीन पिढीने हे घ्यायचं, हे रील्स बघायचे, याचं अनुकरण करायचं. त्यामुळे पोलीस आयुक्त असतील, सर्व पोलिसांना, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे, नाही तर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू. मला असं वाटतं की पोलीस आधी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते आम्ही पाहतोय. त्यामुळे कुणीही सुटता कामा नये. जो कोणी असेल कुठेही शहरात कुठल्याही भागामध्ये पुणेकरांना आता त्रास नाही झाला पाहिजे.